चला आज पुन्हा एक नवीन रेसिपी बनते. काय बनते मला माहीत नाही आहे. काय बनते हो? अंडा कबाब. आता ते काय आहे, काय एक दिवस त्यांना किचनमध्ये घुसायची परमिशन दिले तर इतक्या रेसिपी बघून बघून काय बनवायची हे असते ना त्यांना. तर आता अंडा कबाब बनवण्यासाठी आहे. हे बघा, ही कोथिंबीर, एक हिरवी मिरची घेतली, ही ह्याच्यामध्ये घालणार आहे, आणि 2 लसणाच्या पाकळ्या, हा एवढा आल्याचा तुकडा आहे, आणि या सर्वाची आता पेस्ट करून घ्यायची आहे. बटाटा हा स्मॅश करून घेतला आहे. याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद, थोडंसं जिरे पावडर, गरम मसाला, थोडीशी धणे पावडर हे घातले, आणि अर्थातच चवीनुसार मीठ. मीठ टाका अजून. हां ठीक आहे बस. तर ह्यात घालणार आहे थोडंसं ब्लॅक पेपर आणि थोडासा चाट मसाला. हां आता हे जे मिश्रण वाटून घेतलं होतं आपण ते घालणार आहे. ही थोडी दरदरीच पिसली गेली कारण थोडीशीच होती, त्याच्यामुळे पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये. आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बस आता काय ह्याच्यात झालं. आणि आता याच्यामध्ये घालणार आहे बाइंडिंगसाठी रवा. बघा आता मी एवढा रवा घेतला आहे, म्हणजे एक मोठा चमचा रवा घेतला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. अंड्याचे 2 भाग करून घ्यायचे बरोबर मध्ये, मग असे. आपण जे बटाटा आणि रव्याचं जे मिश्रण तयार केलं होतं त्याची अशी एक पोळी थापून घ्यायची, हातावरच थापायची, आणि मग त्या थापलेल्या पोळीवर असं अंडं ठेवून घ्यायचं, आणि व्यवस्थित सर्व साईडने त्याला असं त्या पोळीमध्ये बंद करून घ्यायचं. कुठून माझा नवरा शिकतो एक एक रेसिपी, काय कळत नाही बघा. हे असं मस्त बाइंडिंग झालं तयार. जर अंड्याचा शेप नसेल द्यायचा, तुम्हाला कळायचं नसेल अंड, तर आपण याला असं चौकोनी आकार पण देऊ शकतो. बघा आहे ना, टिक्की सारखा आकार. दुसऱ्याला आपण अंडाकृतीच देऊया. तर हे अंडं असं ठेवलं, हे असं ना पुरण भरतो ना जसं सारण, पुरणपोळीमध्ये किंवा आलू पराठ्यामध्ये आपण आलू भरतो तसं. मग ते वरचं जे एक्स्ट्रा राहतं त्याच्यात ही वरची साईड हे करून घ्यायची. आणि आपण आता अंड्याचा जो आकार आहे तोच देऊया. अंडा आहे. आता हे आराध्याने बघितलं तर आराध्या सॅटर्डेला 100% आहे इकडे. तिला असं चटमट काहीतरी खायला हवं असतं, आणि अन्वय फक्त इकडे यायचं असतं म्हणून तो खायला तयार होतो. त्याला खाण्यासाठी काही त्याला रस नसतो. मी अशा पद्धतीने उरलेले पीस पण करून घेते. झालं हे बघा, ठीक आहे. तर हे असे 4 झालेले आहेत. आपण आता त्याला शॅलो फ्राय करूया 2 मिनिटांमध्ये. चला आता मी इथे हे ना सकाळी मच्छी फ्राय केली होती फ्राय पॅनमध्ये, तर त्याच्यामध्येच करते मी. तर हे बघा, हे शॅलो फ्राय करायचं. एक साईड व्यवस्थित फ्राय झाल्यावरच मग पलटी करून घ्यायचं आहे. तर चला ही व्यवस्थित साईड होऊन द्यायची. तर हे एक साईड झाले व्यवस्थित. आता मी याला ना पलटी करून घेते. इतका सुवास सुंदर वाटतो ना, खूप छान स्मेल येतोय. मस्त भारी दिसतंय ना. आता आराध्याला पाठवते. आता ही साईड पण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊन द्यायची. मी आता हे कट करून घेते. अशा पद्धतीने मिस्टरांनी पहिल्यांदा ट्राय केलेली अंडा कबाब रेसिपी झालेली आहे. टेस्टला खूप छान होते. वरचं आवरण कुरकुरीत झालं होतं, त्याच्यामुळे टेस्टी लागत होती. थोडं वरच्या आवरणामध्ये गडबड झाली. सेकंड टाईम अजून सुधारण्याचा प्रयत्न करतील.
कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.